Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नागपूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा आहे, परंतु काही भागात 20 दिवसापासून रांग कायम आहे. सध्या 7:20 झालेले आहे आणि या गोडाऊन बाहेर 100 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर रांगेत आहे. पहाटे 4 वाजतापासून किंबहुना काही लोक पहाटे 3 वाजता सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि ही लांबच लांब रांग तुम्हाला परत एकदा माझा कॅमेरामॅन सचिन सयाम दाखवतोय. बघा, 100 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर सकाळी 7:20 रांगेत आहेत. जसजसा वेळ जाईल तसतशी ही रांग जी आहे ती वाढत जाईल. नागपूरचं कालचं तापमान 44 डिग्री सेल्सिअस होतं. जर दिवसभर गाडी आली नाही तर भर उन्हात यांना इथेच थांबावं लागेल अशी परिस्थिती आहे. नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहे, सूचना दिलेल्या आहे की घरी सिलेंडर नेऊन द्या, परंतु वास्तविकता अशी आहे बहुतांश भागामध्ये घरी सिलेंडर मिळत आहेत, परंतु काही भागामध्ये ग्रामीणशी अटॅच आहे, जिथे मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी पुरवठा कंपनीकडनं होतं, तिथे मात्र अडचण जात आहे. हे दादा आपल्यासोबत आहे, 4 वाजता आलेले आहे आणि यांच्या घरचं चित्र बघा. एकच सिलेंडर असेल घरी आणि हे बघा चुलीवर स्वयंपाक करतानाचा फोटो मला त्यांनी दाखवला. हे बघा, अशा प्रकारे घराच्या बाहेर चूल लावली त्यांनी आणि चुलीवर स्वयंपाक करतायत. घरच्या पत्नीला अडचण आहे म्हणून पहाटे 4 वाजता इथे आले. दादा नाव सांगा, किती वाजता आले सांगा, काय अडचण आहे? मी साहेब 4:30 वाजता इथे आलो आहो आणि माझा आता 26वा नंबर लागलेला आहे आणि गेल्या 3 दिवसापासून मी या रांगेत आहो. पण शेवटी कसं आहे, मला बी कामाला जावं लागते, पण आता सुट्टी काढा लागली. आज सकाळपासून येऊन आता आज दिवसभर मी. तुम्ही चुलीवरचं हे दाखवलं, काय अडचण? का एकच सिलेंडर आहे घरी? हो, एकच सिलेंडर आहे आणि एक सिलेंडर आहे ते गेलं आहे 3 दिवसापासून. आता थोडासा शेतकरी कुटुंबातून असल्या कारणानं चुलीवर आता काड्या वगैरे आहे आमच्या घरी, त्यानुसार आम्ही चुलीवर स्वयंपाक करत आहे. दादा तुमची काय परिस्थिती आहे? मी बी 4 दिवस झाले इथे येऊन राहिलो. काल सकाळी येता आणि संध्याकाळी परत जाता. काल गाडी आली इथे गॅस सिलेंडरची. गाडी आली होती, पण जास्त लोक असल्यामुळे 340 सिलेंडर आले होते. ते सगळे वाटल्यानंतर आम्हाला काही भेटले नाही, आम्ही परत गेलो आणि सकाळी 4 वाजतापासून आता रांगेत लागलो. आता ऊन तापल्यानंतर दुपारी काय परिस्थिती असणार? इथे थांबावं लागतं तुम्हाला? बिलकुल थांबा लागेल. जोपर्यंत आता गाडी किती वाजता येईल कोणालाच माहित नाही. जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत आम्हाला इथं कंटिन्यू उन्हात थांबावं लागेल. बोलवा लागते. नक्की. म्हणजे काल या गॅस गोडाऊनच्या बाहेर नागपूर ग्रामीण म्हणजे कामठी तालुक्यातलं हे गॅस गोडाऊन आहे. 300 पेक्षा जास्त सिलेंडर आले. जेवढे लोक रांगेत होते 300वा नंबरपर्यंत गॅस सिलेंडर मिळाले, परंतु त्यानंतर जे लोक होते त्यांना गॅस सिलेंडर मिळाले नाही. आज नवीन गाडी येईल आणि त्यानंतर यांना सिलेंडर मिळेल. त्यामुळेच हे दादा पहाटे 4:30 वाजता या ठिकाणी आले. काही लोक आणि 26वा नंबर पहाटे 4:30 वाजता, म्हणजे जे लोक पहिला दुसरा नंबर असेल तर 3 वाजताच आले असेल अशी परिस्थिती नागपूरच्या काही भागामध्ये आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही घरपोच सिलेंडर मिळत नाही, कंपन्यांकडनं पुरेसा पुरवठा होत नाही. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार बैठका घेतल्या, सूचना दिल्या. काही भागात सुरळीत गॅस पुरवठा सुरू झालेला आहे, काही भागात अजूनही तुटवडा कायम आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.